आमदार निलेश लंकेंनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती लावलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लंके जाणार हे आता त्यामुळे जवळपास निश्चित झालेलं आहे। अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनामध्ये आमदार लंके हजर असल्याचंही पाहायला मिळालं। माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमरकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची या बैठकीला उपस्थिती होती। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी या बैठकी संदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। सुनील, खरं तर आमदार निलेश लंकेंची उपस्थिती अनेक गोष्टी सांगून जाताना दिसते। नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर मागच्या अनेक दिवसांपासून आमदार निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र ते ठामपणे अशा संदर्भातली कुठलीही भूमिका स्पष्ट करताना दिसत नव्हते। मात्र आज ते महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती त्यांनी लावल्यानं ही गोष्ट जी आहे तर ती स्पष्ट झालेली आहे की ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक ही राष्ट्रवादी भवन या ठिकाणी पार पडते आहे आणि या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे असतील, माजी आमदार दादाभाऊ कळमकर असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके असतील यांची उपस्थिती आहे। आणि या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार निलेश लंके यांनी या ठिकाणी हजेरी लावल्यानं आता त्यांनी शरद पवार गटामध्ये जाणार असल्याचं एक प्रकारे शिक्कामोर्तब यावरती झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आमदार निलेश लंकेंनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लंके जाणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।